एकटाच आहे मी. पूर्ण जंगल आहे बघा. डोंगरावर पोचलो आहे आता. तुम्ही बघू शकता. आपल्याला तिकडे जायचं आहे, एकदम तिकडे. हा पहिला डोंगर आहे. इकडे आपल्याला जायचं आहे फायनल. हे मंदिर आहे इकडे आणि आपण जाऊया इथे. तिकडे गेल्यावर तुम्हाला मी पूर्णपणे चारी बाजूने व्ह्यू दाखवतो फायनल. तिकडे जायचं आपल्याला. आणि आपण इकडून असं आलो. कुठे गेलं हां इकडे. इकडून आपण आलो आता जस्ट. तुम्हाला मी दाखवतो बॅक. जय महाराष्ट्र मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ब्लॉगिंग बाय वीकेंड. तर आपण आता चाललो आहे एका अशा ठिकाणी जिथे मेघराजांचं देऊळ आहे. चढतोय मी आता. तुम्हाला मी सनसेट दाखवतोय तिकडून. स्पेशली आपण चाललोय सनसेट बघायला. आता वाजल्या 6 वाजल्यात. आता तिकडे पोहोचायला किती टाईम लागतो बघूया. तिकडे पोहोचल्यानंतर मी तुम्हाला टाईम दाखवतो. म्हणजे सांगतो तुम्हाला मी टाईम काय होणार आहे ते टाईम. तर तुम्ही कंटिन्यू करा आणि बघत राहा. खूप मजा येणार आहे. जास्त मोठा नाही होणार हा ब्लॉग. मला वाटतं होईल 5-6 मिनटं, 10 मिनटं पण होऊ शकतात. बघूया आता. एकटाच आहे मी. पूर्ण जंगल आहे बघा. रस्ता कुठून आहे? थकलो मी. तर आपण फायनली पहिल्या डोंगरावर पोहोचलो आहे आता. तुम्ही बघू शकता. आपल्याला तिकडे जायचं आहे, एकदम तिकडे. हा पहिला डोंगर आहे. त्याच्यानंतर एक दुसरा आहे. त्याच्यानंतर लास्ट स्टेप आहे थर्ड. तिकडे देऊळ आहे. तर तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेल्यानंतर कसं आहे ते मंदिर. फार जुनं आहे मंदिर. आता तेवढं मला माहिती नाही पण आहे. भारी मंदिर आहे. पाऊस जेव्हा पडायचा टाईम येतो, जेव्हा इथे खूप कमी पाऊस होतो, तेव्हा वाडीव करून एक गाव आहे. ते लोक जेव्हा येतात इकडे डोंगरावर पूजा वगैरे करतात. खूप ढोल ताशे वगैरे वाजवतात. त्यानंतर त्यांचं काही स्नान वगैरे आहे, पूजा वगैरे करतात. त्यानंतर पाऊस पडतो असं सांगतात. पण चांगलं आहे खूप. तुम्हाला मी दाखवतो तिकडे गेल्यानंतर कसं आहे ते. तर तुम्ही कंटिन्यू करा. तुम्हाला मी दाखवतो आमचं घर तिकडे. इकडून जवळच आहे, माझ्या घरापासून जवळच आहे पूर्ण देऊळ वगैरे मंदिर. तुम्ही बघू शकता जंगल आहे जस्ट बाजूलाच. खूप भारी वाटतं, निवांत एकदम. किती भारी व्ह्यू आहे बघा तुम्ही. इकडे बाईक उभी केली मी खाली आणि तिकडेच आमचं घर आहे. खूप भारी वाटते. चला तर आपण जाऊया आता मेघराजांकडे आणि
व्हिडिओ तर तुम्ही नक्की शेअर करा, खूप व्हायरल करा, जेणेकरून त्या मंदिराला खूप जण असे भेट देतील. पण एक सर्वांना विनंती आहे की जर तुम्ही इकडे येतील कचरा वगैरे बिलकुल करू नका, कारण की आता तुम्ही बघू शकता इकडे कचरा वगैरे काहीच नाही, सर्व ठिकाणी झाडच आहे. आणि हे पावसाळ्यात हे इकडे जे दिसतं ना तुम्हाला सुखं हे पावसाळ्यात पूर्णपणे हिरवगार होऊन जातं, म्हणजे एकदम भारी वाटतं. आता सुद्धा हिरवगार आहे पण एवढं नाही, पण पावसाळ्यात पूर्णपणे हिरवगार होऊन जातं. त्यानंतर सुद्धा आपण एक ट्रिप करूया पावसाळ्यात, तुम्हाला दाखवण्याकरता खास स्पेशल आत्ता आणि आफ्टर आणि बिफोरची व्हिडिओ करूया आपण आणि बघूया. तुम्ही बघा नंतर कसं आहे ते, आणि नक्की या इकडे, या ठिकाणी भेट द्या आणि व्यवस्थित या, सर्व सांभाळून या. तर चला आपण भेटूया आता आपल्या डायरेक्ट डेस्टिनेशनला. जय महाराष्ट्र. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता सनसेट होत आहे. खूप भारी वाटते. मला वाटतं आपण सनसेट व्हायच्या आधी तिकडे पोहोचू नाही शकणार. आपल्याला जायचं आहे तिकडे एकदम. तर जाऊया आपण. एकटाच आहे मी. तुम्ही सनसेट बघा, मला नका बघू. इकडे सुद्धा आहे, डोंगर आहे चारी बाजूने. बघूया आपण पोहोचायचा प्रयत्न करूया सनसेट व्हायच्या आधी. सूर्यदेव त्यांच्या घरी जायच्या आधी आपण पोहोचूया आणि तुम्हाला दाखवतो नंतर मी. तर खूप भारी भारी म्हणजे थकलोय खूप, पण जाऊया आपण, पोहोचूया. हा की इकडून पण रस्ता केला आहे त्या लोकांनी, बघू शकता. हे सुद्धा जवळ पडतं इकडून. आपण आता इकडून आलोय. जर इकडून तुम्ही आले तर इकडून असं जवळ पडतं. हे खूप जवळ झालं आता. पहिला नव्हता हा रस्ता, आत्ता हा बनवलेला आहे इकडून. बघा किती जंगल आहे. अरे सनसेट बघा तुम्ही. चला तर आपण डायरेक्ट आता सेकंड पॉईंटवर भेटूया. हे बघा इकडे आपल्याला जायचं आहे. एक मिनटं, मंदिर दाखवतो तुम्हाला किती आहे. इकडे आपल्याला जायचं आहे फायनल. हे मंदिर आहे इकडे, आणि आपण जाऊया इथे. तिकडे गेल्यावर तुम्हाला मी पूर्णपणे चारी बाजूने व्ह्यू दाखवतो. फायनल लोकेशन दाखवतो मी तुम्हाला. इकडून बघा कसं उतरायला आहे. ही झाडं वगैरे इकडेच पडलेली आहेत सर्व. हे बघा, अरे बापरे. हे कोणीतरी तोडलंय आता हे सर्व. इथे पूर्ण रस्ता हे केला इकडून. पहिले असं नव्हतं. मी पण खूप टायमाने आलो इकडे. आय थिंक
नाही, 2 वर्षानंतर आलो. हो, 2 वर्षानंतरच आलो मी इथे. ह्याच्या आधी पण खूप वेळेला येऊन गेलो, तेव्हा काय आपलं चॅनल नाही, काहीच नाही. आता आपण न्यू स्टार्टअप केला आहे, तर तुम्ही काय सपोर्ट करत नाही. बघूया, चला तर भेटूया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, फायनल डेस्टिनेशनला. कंटिन्यू करा. फायनली आपण सेकंड स्टेपवर पोचलेलो आहेत. आता लास्ट स्टेप आहे, तिकडे जायचं आपल्याला. आणि आपण इकडून असं आलो. कुठे गेलं हां, इकडून आपण आलो. आता जस्ट तुम्हाला मी दाखवतो बॅक साईड. आपण पोचलो. आता आपला फर्स्ट स्टेप देऊ बघा. आपण इकडे होतो, त्यानंतर आपण सेकंड स्टॉप इकडे घेतला. अरे हां, आता इकडे. आणि त्यानंतर आपण असं चालत आलो इकडे. आणि त्यानंतर आपण आता इकडे जाणार आहेत. लास्ट स्टेप आहे. तर हा व्ह्यू आहे इकडून. हे इकडे जे दिसतं ना, हे पूर्ण हे विरार आहे. आणि हे जीवदानी मातेचं मंदिर आहे इकडे. आणि हा इकडे प्रोजेक्ट बनतो, आय थिंक बुलेट ट्रेनचं काहीतरी आहे त्यांचं, काय माहिती नाही. त्याकरता त्या लोकांनी हे पूर्ण फोडलेलं आहे. तेच मी आता येताना विचार केला इकडून, की इकडे JCB सारखं काम केलेलं दिसतं. इकडून कसं काय आलं? हा एक इकडे, तिकडून असं JCB आलं असेल, काय माहीत नाही. जाऊ दे, आपलं काय एवढं हे नाही. हे पूर्ण गाव आहे इकडे, तुम्ही बघू शकता. इथे पूर्ण गाव आहे. हा जलसार, चिखलपडा, विराथन, बुद्रुक, वैतीपडा असं गाव आहे तिकडे. पूर्णपणे अशी गावं आहेत, विलेज आहे पूर्णपणे. तर आपण जाऊया आता वर. जास्त लांब नाही मिळत, थोडंच आहे, 2 मिनटं फक्त. तर 3 स्टेपमध्ये आपण चढलो आहे, फर्स्ट, सेकंड आणि हा थर्ड. तर चला तर आपण जाऊया आपल्या शेवटच्या डेस्टिनेशनला. चला तर. सर्दी झाली. आपण आता शेवटचं आपलं डेस्टिनेशन आहे. आपण आता पोहोचू 2 मिनटातच. एवढ्या गरमीमध्ये सर्दी काय आहे नक्की? होते मला सर्दी. फेस बघा पूर्ण तसा पण कालाच आहे, त्यात काय सांगते कालाच आहे. ओ माय गॉड, आपण कुठून आलो? इकडे बघा कसं आहे. फायनली आपण पोचलेलो आहेत